नमस्कार, आनंदी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आजचा विषय आहे काँग्रेस कमिटीमधल्या इच्छुकांच्या मुलाखती। या मुलाखती एवढ्या मोठ्या आणि दमदार प्रमाणात झाल्या, अक्षरशः गेली 2 दिवस झालं काँग्रेस कमिटी परिसरामध्ये गर्दीचा महापूर जमला होता। जिकडं पाहावं तिकडंच आपल्याला वाहनांच्या रांगा दिसू लागत होत्या। याचीच आज मुख्य गोष्ट म्हणजे काँग्रेस कमिटीमध्ये 325 अशा उच्चांकी लोकांनी आपली भूमिका मांडली आणि उमेदवारीसाठी अर्ज केले होते, त्याच्या संदर्भात मुलाखती दिल्या। हे काँग्रेससाठी आजचे दिन आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का तर महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडे जाण्याचा ओघ इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि विरोधी बाकावर बसून सतेज पाटील ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडतात त्या भूमिकेला बळच म्हटलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यानं एक नवा इतिहास घडवला आणि काँग्रेस पक्षात आपली महानगरपालिकेमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे या संदर्भात 325 उमेदवारांनी आज आपली भूमिका मांडली आणि त्यातील काही मोजक्याच मंडळींना 81 लोकांनाच उमेदवारी मिळेल। पण अनेक तेथील आलेल्या व्यक्तींनी अशी शपथ घेतली की आम्ही काँग्रेस पक्षाची ठाम राहणार आणि एकरूप राहणार। हे सतेज बंटी पाटील यांना बळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही। येणाऱ्या काळात अशाच नवीन बातम्या आपल्यापर्यंत घेऊन येतो। नमस्कार, दीपक सिंह पांडुरंग पाटील।